स्टुडंट्स, आज आपण राहिलेले न्यूमरिकल्स कंप्लीट करतोय रोटेशनल डायनॅमिक्सचे. तर आपले 14 पर्यंत क्वेश्चन्स झाले होते. आता हा क्वेश्चन नंबर 15 आहे. सो याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की द रोड इन द क्वेश्चन 14 अबोव इज कन्स्ट्रक्टेड ॲज पर द रिक्वायरमेंट्स. म्हणजे आधीच्या क्वेश्चनमध्ये ज्या व्हॅल्यूज होत्या त्या आपण तशाच ठेवतोय आणि आता मात्र काय करतोय की कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर्स ऑफ व्हेकल अँड रोड हा 0.8 घेतोय. तो कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनला आपण म्यूएस वापरतो सिम्बॉल. ओके, म्हणून तो आपल्याला किती मिळाला 0.8. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की विल देअर बी एनी लोअर स्पीड लिमिट. म्हणजे तुम्हाला मिनिमम स्पीड असेल का तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्याचा मॅक्झिमम स्पीड पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. बाय हाऊ मच कॅन द अप्पर स्पीड लिमिट एक्सीड इन दिस केस. ह्या गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या. ओके, सो आपण गिवन क्वांटिटीज बघितल्या. तर इथे पहा, आता तुम्हाला पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचं आहे मिनिमम स्पीड. आता मिनिमम स्पीडच्या इथे जर तुम्हाला मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला आठवत असेल तर त्या मॅक्झिमम स्पीडच्या फॉर्म्युल्यामध्ये इथे प्लस होता आणि इथे काय होता, मायनस होता. बरोबर की नाही? सो आता मात्र आपण काय करतोय की जेव्हा आपण व्ही मिनिमम कन्सिडर करतो, व्ही मिनिमम म्हणजे त्याला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स भेटत नाही आहे, त्यामुळे ती जो कार किंवा व्हेकल आहे ते काय होऊ शकतं, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये स्लाईड होऊ शकतं. असं जर तेवढा सेंट्रिपिटल फोर्स न मिळाल्याने जर कारची मोशन या डायरेक्शनमध्ये असेल तर फ्रिक्शन त्याच्या बरोबर अपोजिट ॲक्ट होतं, म्हणून ही फ्रिक्शनची डायरेक्शन असणार आहे. वेअरॅज जर का तुम्ही व्ही मॅक्स कन्सिडर केला तर व्ही मॅक्स कुठं होतं, टुवर्ड्स द सेंटर होतं. ठीक आहे, म्हणून इथं फ्रिक्शनची डायरेक्शन काय झाली, अपोजिट झाली. म्हणून जिथं प्लस होतं तिथं आपण मायनस लिहिलं, जिथं मायनस होतं तिथं प्लस लिहिलं. ठीक आहे, आता याच्यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात. आरची व्हॅल्यू आहे 72, जीची व्हॅल्यू 10, टॅन थिटा 5, म्यू एस 0.8 आणि अशाच ह्या दोन व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. आता 5 मायनस 0.8 सोपं आहे, 4.2 येतं. ओके, आणि 0.8 इंटू 5 विल बी 4, 8 5 40 आणि हा एक डेसिमल पॉईंट नंतर एक प्लेस आहे, म्हणून इथं एक प्लेसने इकडे शिफ्ट केलं तर हा 4 होईल. सो 1 + 4 5. मग 720 इंटू 4.2 अपॉन 5. सो 720 याला आपण 5ने डिवाइड करू शकतो, बरोबर की नाही? तर या 720ला आपण 5ने डिवाइड केलं तर आपल्याला 144 मिळतोय इंटू हा 4.2. सो आपण इथे आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर काही न्यूमरिकलसाठी मी तुम्हाला लॉ कॅल्क्युलेशन्स करून दाखवलेले आहेत. तो इथे आपण व्हॅल्यू घ्यायची 144 आणि 4.2. या दोघांचा लॉगची सबस्ट्रॅक्शन ॲडिशन आपल्याला करायची आहे, कारण की इथं काय आहे, प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट असल्यावर आपण लॉग ॲड करतो. मग याचा लॉग कॅल्क्युलेट केला, याची कॅरेक्टरिस्टिक 2 आणि 14 लॉग किती मिळाला आपल्याला, 1584 आणि 4.2ची कॅरेक्टरिस्टिक 0 आणि 42 किती मिळाला, 6253. करेक्ट. हे दोघं ॲड केले तर आपल्याला 2.7837 मिळतं. आता इथे मात्र आपल्याकडे स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे, आपल्याला हे स्क्वेअर रूट काय करायचं आहे, म्हणजे कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून आपण काय करतो, या दोघांचं जे ॲडिशन आलेली आहे त्याला हाफनी मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, लॉग घेताना आपण याला काय करतो, हाफनी मल्टिप्लाय करतो, म्हणजे या मल्टिप्लिकेशनचं स्क्वेअर रूट मिळेल. सो हाफनी मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 1.3918 मिळतं. मग आता 39चा 18मध्ये अँटीलॉग जर आपण बघितला तर तो आपल्याला मिळतो 2465 आणि इथं 1 असल्यामुळे आपण डेसिमल पॉईंट किती प्लेसेस नंतर देतो, 2 प्लेसेस नंतर. सो आपल्याला मिळालं व्ही मिनिमम इज इक्वल टू 24.65 मीटर पर सेकंद. ही आली व्ही मिनिममची व्हॅल्यू. आता यामध्ये पूर्ण या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात आली पाहिजे की जर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स नाही मिळाला तर असा डाऊनवर्ड डायरेक्शन असा हा खाली सरकेल. हे इन्क्लाइंड प्लेन आहे ना, म्हणून हा असा खाली सरकेल आणि हा सरकला इकडे तर फ्रिक्शन त्याच्या अपोजिट असतं, मोशनच्या अपोजिट. म्हणून या डायरेक्शनमध्ये काय असणार आहे, फ्रिक्शन. म्हणून इथं साईन फक्त चेंज होतं आहे. ही एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, मायनसचं प्लस आणि प्लसचं मायनस. आता त्यानंतर आपल्याला व्ही मॅक्स कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे त्यांनी.
व्ही मॅक्स इज इक्वल टू आर जी. मी तुम्हाला काय सांगितले तर मायनसचं आता काय होणार प्लस, आणि प्लसचं काय झालं मायनस. आता फ्रिक्शन कोणत्या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होत आहे, या डायरेक्शनमध्ये. फ्रिक्शन इज प्रोव्हाइडिंग नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल म्हणून टुवर्ड्स सेंटर ॲक्ट होणार. ठीक आहे. आता इथे काय सांगितलं आहे पहा, की आपण जो टॅन थिटा कॅल्क्युलेट केला होता, बरोबर की नाही, तो टॅन थिटा किती होता, 5 होता. टॅन थिटा किती होता, 5 होता. जर आपण टॅन थिटाची व्हॅल्यू 5 घेतली तर इथे आपल्याला थिटा काय मिळतोय, मोर दॅन 45 मिळतोय. थिटा किती आहे, मोर दॅन 45. जर आपण थिटा मोर दॅन 45 किंवा 45 घेतला तर या सिच्युएशनमध्ये इथं काय होते पहा, जर तुम्ही याची व्हॅल्यू 1 घेतली, टॅन थिटाची व्हॅल्यू किती घेतली 1, आणि म्यू एस समजा 1, सो 1 मायनस 1 काय होणार 0. आणि मग कोणत्याही नंबरला तुम्ही 0ने डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर काय मिळतं, इन्फिनिटी, राईट. पण आपल्याला इथं मी इन्फिनिटी तर नाही आपल्याला न्यूमरिकल कन्सिडर किंवा वेलॉसिटी कन्सिडर करायची, म्हणून आपण इथं म्हणतोय देर इज नो अप्पर लिमिट ऑन मॅक्झिमम स्पीड. कारण की थिटा काय आहे 45पेक्षा जास्त आहे. ही व्हॅल्यू जास्त झाल्यामुळं इथे व्हॅल्यू वाढते. ओके. हे जर का आपण टॅन थिटा किती घेतला आहे 5 घेतला आणि हा म्यू एस 0.8, तर इथं आपण 1 मायनस किती येईल, मे बी 4 येईल. 1 मायनस 4 -3 येतं आहे, बरोबर की नाही. मग इथे काय होऊ शकतं आपल्याला, जर आपण ती व्हॅल्यू कन्सिडर केली टॅन थिटाची, तर त्या सिच्युएशनमध्ये पण काय होतं आहे, मायनसमध्ये वेलॉसिटी येते आहे. मायनसमध्ये वेलॉसिटी शक्य नसते, म्हणून सुद्धा आपण इथं हा फॉर्म्युला इथे वापरू शकत नाही. त्याला कोणतंही मॅक्झिमम स्पीडसाठी लिमिट नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा जो प्रश्न आहे आपला, ड्युरिंग अ स्टंट अ सायक्लिस्ट considered to be a particle is undertaking horizontal circles inside a cylindrical wheel of radius 6.05 meter. If the necessary friction coefficient is 0.5, how much minimum speed should the stunt artist maintain? आता इथे काय सांगितलंय बघा, की स्टंट आर्टिस्ट काय करतोय, हॉरिझॉन्टल सर्कल्स घेतोय. हॉरिझॉन्टल म्हणजे काय, हे असं वेल आहे, असं फिरतोय तो हॉरिझॉन्टल. तर आता त्या ठिकाणी त्यांना काय सांगितले, रेडियस दिलेली पहिली गिवन क्वांटिटी पहा. रेडियस किती दिलेली आहे आपल्याकडे, रेडियस आहे आपल्याकडे 6.0.05, बरोबर. मग आपण इथं रेडियस लिहिली 6.05. नंतर काय दिले, नेसेसरी कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शन कोइफिशियंट म्हणजे म्यू. म्यू किती दिलाय आपल्याला 0.5. हाऊ मच मिनिमम स्पीड शुड द स्टंट आर्टिस्ट मेंटेन. आता व्ही मिनिमम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि मास ऑफ द आर्टिस्ट दिले, मास किती दिलेलं आहे पहा 50 kg. ओके. मग आपण इथं मास लिहिलं 50. आणि इथं त्यांनी काय सांगितलंय, जर त्याचा स्पीड 20%नी वाढला, त्याचा स्पीड काय झाला 20%नी इन्क्रीज झाला, म्हणजे V2 काय झाला V1 पेक्षा 20% वाढला. 20% म्हणजे 20/100 इंटू V1 एवढा स्पीड काय झाला, ॲड झाला, त्याच्यामध्ये वाढला. V2 विल बी इक्वल टू V1 प्लस 20% ऑफ V1. ओके. बाय असलं का प्लस करतो, 2 असलं तर डायरेक्ट 20/100 लिहिलं असतं, तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं. ठीक आहे. सो इथे आपण काय करायचं आहे, आता हे सॉल्व करायचं. 100 इंटू V1, 100 V1 प्लस 20 V1, तो मिळेल आपल्याला 120 V1, आणि अपॉन 100 म्हणजे 1.21 V1. ठीक आहे. आता या गिवन क्वांटिटीज आहे, तुम्हाला व्ही मिनिमम कॅल्क्युलेट करायचं आहे आणि फोर्स ऑफ फ्रिक्शनसुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. सो आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण एकदम सिम्पल फॉर्म्युला पाहिला होता हॉरिझॉन्टल वेलसाठी, व्ही मिनिमम इज इक्वल टू √2RG. आता आपण या प्रूफकडं नाही जाते, कारण की पुन्हा वेळ जाईल आपला. हे आपलं झालेलं आहे स्पियर ऑफ डेथमध्ये 2R 6.0.5 आणि जीची व्हॅल्यू किती घेतोय आपण 10. मग आता हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 121 मिळतं आहे. मल्टिप्लाय करून बघा तुम्ही. आणि 121चं स्क्वेअर रूट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 11 मीटर पर सेकंड, म्हणून आपल्याला व्ही मिनिमम किती मिळाला 11 मीटर पर सेकंड. सो फोर्स ऑफ फ्रिक्शन काय असणार आहे इथे, तर जर तुम्हाला आठवत असेल तर स्पियर ऑफ डेथमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे नॉर्मल रिॲक्शन काय करते, नॉर्मल रिॲक्शन हे टुवर्ड्स सेंटर ॲक्ट होणार आहे, बरोबर. सेंट्रीफ्युगल फोर्स काय होणार आहे
आउटवर्ड डायरेक्शनमध्ये. त्यानंतर वेट काय होतं, वर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होतं हॉरिझॉन्टल स्पिअर ऑफ डेथमध्ये. आणि फ्रिक्शन काय होतं, फ्रिक्शन, फोर्स ऑफ फ्रिक्शन काय होतं, अपवर्ड ॲक्ट होतं. बरोबर. म्हणून इथं आपण म्हटलं आहे की एम जीला कोणी बॅलन्स केलेलं आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शनने. ही डायग्रॅम आपण पाहिलेली आहे. सो आता इथे एमची व्हॅल्यू 50 घेऊया आणि जीची व्हॅल्यू किती घेतली, 10. तर आपल्याला इथे फोर्स ऑफ फ्रिक्शन किती मिळतं, 500 न्यूटन. ओके. सो नेक्स्ट आपल्याला या पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय त्यांनी, अ पेंडुलम कन्सिस्टिंग ऑफ अ मासलेस स्ट्रिंग. स्ट्रिंगला काही मास नाही आहे. ठीक आहे. लेंथ 20 सेंटीमीटर. आता लेंथ दिलेली आहे आपल्याला, म्हणून आपण एल इज इक्वल टू काय लिहिलं, 20. अँड अ टायनी बॉब. आता बॉबचं मास मात्र दिलेलं आहे आपल्याला. बॉबचं मास किती आहे, 100 ग्रॅम. सो आपण इथं लिहूया एम इज इक्वल टू 100 ग्रॅम, वेअर एम इज मास ऑफ बॉब. इज सेटअप ॲज अ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम असं डेरिवेशन पाहिलं तुम्ही, हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतो तो, त्याला कोनिकल पेंडुलम म्हणतात. इट्स बॉब नाऊ परफॉर्म 75 RPM. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं RPM म्हणजे डायरेक्ट ओमेगा, तसं नाही आहे. RPM म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी, रिव्होल्युशन्स पर मिनिट. सो एन किती दिलेलं आहे आपल्याला सध्या, 75 RPM दिलेलं आहे. आता हा RPM, रोटेशन्स पर मिनिट, हे SI युनिट नाही आहे. SIमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय केलं, त्याला RPSमध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे काय केलं, 60ने त्याला डिवाईड केलं. एका मिनटात एवढे रिव्होल्युशन्स, तर एका सेकंदात, म्हणून आपण याला 60ने डिवाईड केलं 60ने. सो हे सॉल्व केलं तर आपल्याला 5/4 RPS मिळतं फ्रिक्वेन्सी. ओके. मग त्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं आहे की पाय स्क्वेअर किती घ्या, 10 घ्या. मग आपण इथं लिहिलं पाय स्क्वेअर किती, 10. ओके. त्यानंतर कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीज इन द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉब. आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ॲज वेल ॲज काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉब कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. सो आपल्याला इथे आता पुढे सॉल्व करायला गेलं तर ॲक्च्युली इथे त्यांनी कॉस थिटा पण 0.8 दिलेला आहे. ओके. हे आन्सर नाही आहे ॲक्च्युली, हे कॉस थिटा हे प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे. कॉस थिटा 0.8 दिलेला आहे. सो आपण इथं सॉल्व करूया. साइन स्क्वेअर थिटा विल बी इक्वल टू, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फंडामेंटल आयडेंटिटी, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. सो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा किती दिलेला आहे आपल्याला, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 0.8 होल स्क्वेअर. 0.8चा स्क्वेअर किती आला, 0.64. आणि मग तसंच आपण सॉल्व केलं पुढे तर आपल्याला किती मिळतं आहे, 0.36 साइन स्क्वेअर थिटा मिळाला. मग साइन थिटा किती मिळाला आपल्याला, 0.6 मिळाला. ठीक आहे. सो आपल्याकडे साइन थिटा किती आहे, 0.6. आणि आर किती दिलेला आहे, आता आर आपल्याला काढू शकतो आपण. जर आपण हा ट्रायंगल कन्सिडर केला तर या ट्रायंगलमध्ये, या ट्रायंगलमध्ये आपण जर हा ट्रायंगल कन्सिडर केला तर साइन थिटा काय असणार आहे, अपोजिट अपॉन हायपोटेन्यस. राईट, अपोजिट अपॉन हायपोटेन्यस. म्हणून आपण इथं लिहिलं साइन थिटा इज इक्वल टू आर अपॉन एल. आता हा एल इकडे काय झाला, मल्टिप्लाय झाला. सो आर इज इक्वल टू एल साइन थिटा. एलची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, एल इज 0.2. आणि साइन थिटा किती कॅल्क्युलेट केला आपण, तो सुद्धा आपल्याला मिळाला 0.2. म्हणून आपल्याला इथे जर हे आपण सॉल्व केलं तर, सॉरी इथे 0.6 आहे, हा आपल्याला 0.6 मिळालेला आहे साइन थिटा इथे. सो 0.2 इंटू 0.6 हा मिळाला आपल्याला 0.12. ही मिळाली रेडियसची व्हॅल्यू. ओके. रेडियस किती मिळाले आपल्याला, 0.12 मीटर. आता रेडियस मिळाला आपल्याला, साइन थिटा मिळाला आहे. मग आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, याच्या पुढे आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जीसाठी आपल्याला ओमेगा लागणार आहे. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन, 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी. सो 2 इंटू पाय, फ्रिक्वेन्सी किती मिळाली आपल्याला याआधी, 5/4 ही फ्रिक्वेन्सी मिळाली होती. सो आपण ही व्हॅल्यू ॲज इट इज इथे सबस्टिट्यूट करूया. तर कायनेटिक एनर्जीचा एक जनरल फॉर्म्युला असतो, हाफ mv स्क्वेअर. ओके, हाफ
एम व्ही स्क्वेअर. ठीक आहे. आणि व्ही किती असतो? व्ही असतो आर ओमेगा. मग जर आपण ही व्हीची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली तर आपल्याला कायनेटिक एनर्जी किती मिळणार आहे बॉबची? हाफ एम आर ओमेगा स्क्वेअर. एम आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके. आणि ओमेगा इथं आपण कॅल्क्युलेट केला आहे यूजिंग अ फॉर्म्युला 2 पाय एन, वेअर एन इज द फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. मग आता इथे जर या दोन व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या, आरची व्हॅल्यू जी आधी कॅल्क्युलेट केली होती किती मिळाली होती आपल्याला? 0.12 ही आरची व्हॅल्यू. ओके. नंतर इथे ओमेगाची व्हॅल्यू ही मिळालेली आहे, ही इथे सबस्टिट्यूट करूया. एम किती आहे? 0.1. आणि हे पुढं आपल्याला फक्त सॉल्व करत जायचं आहे आता. 0.1 2 इंटू 5 विल बी 10 पाय अपॉन 4 त्याचा स्क्वेअर इंटू याचा स्क्वेअर केला तर तुम्हाला 0.0144 मिळेल. 12चा स्क्वेअर 144 अँड डेसिमल पॉईंट आफ्टर 4 प्लेसेस, म्हणून इथे लिहिलं 1 2 3 4. आणि नंतर पुढे याचा स्क्वेअर केला तर तुम्हाला 100 पाय स्क्वेअर अपॉन 16 मिळते. आणि हे पूर्ण सोडवलं तर तुम्हाला कायनेटिक एनर्जी किती मिळते? 0.045. आता याच्यासाठीचे मी कॅल्क्युलेशन्स नाही केलेले, तुम्ही तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. तुम्ही प्रयत्न करा या कॅल्क्युलेशनचा, आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. आता कायनेटिक एनर्जी तर आपल्याला मिळाली. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे पोटॅन्शियल एनर्जी. पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे काय? बॉब सुरुवातीला या पोझिशनला होता. ठीक आहे. इथून तो असा एका हाईटवर जाणार आहे, असा गोल फिरणार आहे ना तो असा. सो इथून या हाईटला तो जाणार आहे. तर मग त्या सिच्युएशनमध्ये ही हाईट आपल्याला कॅल्क्युलेट करायची की किती हाईट राईज झालेली आहे. mgh हा पोटॅन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो. सो जर तुम्ही हा परत बघितलं तर ही जी हाईट आहे ना ॲक्च्युली, तर ती हाईट काय आहे? जी स्ट्रिंगची लेंथ होती सुरुवातीला ही एल, ही लेंथ किती आहे? एल आहे. राईट. त्या एलमधून जर मी हा एवढा पार्ट फक्त सबट्रॅक्ट केला, एवढा पार्ट पूर्ण एलमधून मी हा एवढा पार्ट सबट्रॅक्ट केला तर मला एच मिळणार आहे. हो की नाही? इथून इतकं डिस्टन्स किती हाईट रेज झाली, इथं सुरुवातीचं ग्राउंड हाईट, इथून तो इथे गेला आहे, म्हणजे हे डिस्टन्स हे दोघं इक्वल असणार आहेत. म्हणून मला जर ही साईड कॅल्क्युलेट करायची असेल तर मला लिहावं लागेल एल मायनस टोटल लेंथ एल मायनस एल कॉस थिटा. ओके. मग आता या दोघातनं मी एल कॉमन काढला आहे, 1 मायनस कॉस थिटा. एल किती आपल्याकडे? 0.1. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी किती आहे आपल्याकडे? mgh. सो एम किती आहे आपल्याकडे? 0.1. आणि जी किती आहे? 10. आणि एच आपण इथे कॅल्क्युलेट केला आहे एल इंटू 1 मायनस कॉस थिटा, दॅट इज 0.2 इंटू 1 मायनस कॉस थिटा किती दिलेला आपल्याला? 0.8 दिलेला आहे. सो हे पुन्हा सॉल्व केलं आपण. 10 इंटू 0.1 विल बी 1. 0.2 इंटू 1 मायनस 0.8 will be 0.2, which is nothing but 0.04 joule. This is the formula or this is the answer of potential energy of that conical pendulum. ठीक आहे. म्हणजे एल मधून हा एवढी साईड मायनस केली तर आपल्याला हाईट किती रेज झाली ते मिळणार आहे. हेच या क्वेश्चनमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. अ मोटरसायकलिस्ट ॲज अ पार्टिकल इज अंडरगोईंग वर्टिकल सर्कल्स इनसाइड अ स्पियर ऑफ डेथ. आता स्पियर ऑफ डेथ कशी आहे? वर्टिकल आहे अशी, आणि आधी कशी होती? हॉरिझॉन्टल होती. द स्पीड ऑफ द मोटरसायकल वॅरीज बिटवीन 6 मीटर पर सेकंड अँड 10 मीटर पर सेकंड. स्पीड चेंज होतो आहे मोटरसायकलचा. आणि आपल्याला किती स्पीड दिले आहेत? एका आता तुम्हाला माहिती आहे की टॉप पोझिशनला त्याचा स्पीड काय असतो? मिनिमम असतो. आणि लोएस्ट पोझिशनला कायनेटिक पूर्ण कशा पोटॅन्शियल कशात कन्वर्ट होते? कायनेटिकमध्ये. म्हणजे लोएस्ट पोझिशनला त्याचा स्पीड मॅक्झिमम असतो, म्हणून आपण लोएस्ट किती लिहिला? 10 लिहिला. आणि टॉप किती लिहिला? 6. त्यांनी दिलं आहे का इथं? नाही. हे आपण आपल्या अंडरस्टँडिंगने लिहिलेलं आहे, म्हणून इथं हा 6 आणि हा 10. आपल्याला डायमीटर कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि यांच्यासाठी ज्या पॉसिबल मिनिमम व्हॅल्यूज आहेत की इथं टॉप पोझिशनला मिनिमम व्हॅल्यू किती असेल, बॉटम पोझिशनला मिनिमम व्हॅल्यू किती असेल, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. सो आपण गिवन लिहिले आहे, त्यानंतर टू फाइंड लिहिलं. सो आता इथं आपण वापरतोय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे तो पार्टिकल जेव्हा टॉप पोझिशनपासून बॉटम पोझिशनला येणार आहे, किंवा तो जो मोटरसायकलिस्ट आहे तो इथून या पोझिशनपासून या पोझिशनला येणार आहे, त्यावेळेस त्याच्यामध्ये जेवढी
टोटल एनर्जी टॉप पॉईंटला असणार आहे, टी पॉईंटला, तेवढीच कुठे असणार आहे, एल पॉईंटला, लोएस्ट पॉईंटला. सो आपण इथे लिहिलं KET प्लस PET इज इक्वल टू KEL प्लस PEL. KE आणि PEचं फॉर्म्युला तुम्हाला दोन्ही माहिती आहेत. KEचा हाफ mv² आणि पोटॅन्शियल एनर्जी इथं mg हाईट म्हणजे काय, 2r, बरोबर की नाही. हा समजा सेंटर असेल सर्कलचा, तर ही रेडियस r आणि ही रेडियस r, म्हणजे इथे हाईट किती झाली, 2mgr. सो आपण इथे लिहिलं 2mgr इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इज हाफ mvl². आणि पोटॅन्शियल ऑब्वियसली लोएस्ट पोझिशन म्हणून काय घेतली आपण, 0 घेतली. सो m कॅन्सल केला आणि हाफनी याला काय केलं, इकडे डिवाइड केलं, तर तुम्हाला VT² प्लस 4rg इज इक्वल टू VL² मिळणार आहे. काय केलं आपण, m काय केला, कॅन्सल केला प्रत्येक टर्ममधून, आणि या हाफनी इकडे प्रत्येक टर्मला डिवाइड केलं, हाफनी इकडं मल्टिप्लाय केलं. सो हाफनी जर हा आपण इकडे घेतला तर तो 2 होणार आहे. मग 2 इंटू हाफ 1 येणार, 2 इंटू 2 4 येणार, इज इक्वल टू VL². हा प्लस T² काय झाला, मायनस T² झाला. 4rgला मी कसं लिहिलं, 2r इंटू 2g. ओके, 4rgला लिहिलं 2r इंटू 2g. त्यातला 2r मी इथंच ठेवला, 2gला डिवाइड केलं, 2g किती घेतला आहे, 10. आणि VL किती आहे, 10². VT किती आहे, 6². मग आपण हे सॉल्व केलं पुढं, 100 - 36/20, तर आपल्याला किती मिळालं, 3.2. म्हणजे आपल्याला डायमीटर विच इज 2 टाइम्स ऑफ रेडियस हा मिळालेला आहे 3.2 मीटर. ओके, सो आता मिनिमम स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही स्टडी केलेलं आहे मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला. सो रूट आर जी, आर किती आहे 1.6, जी आहे 10 विच इज नथिंग बट 16. सो 16चं स्क्वेअर रूट आपल्याला 4 मिळालं. आणि व्ही मॅक्सचा फॉर्म्युला काय असतो, √5rg इज इक्वल टू √5 इंटू 4. आणि मग √5 इंटू 4 कॅन बी रिटर्न ॲज 4√5 मीटर पर सेकंड. ही मॅक्झिमम आपल्याला स्पीड मिळणार आहे बॉटम पोझिशनला. आता क्वेश्चन नंबर 19 काय दिलेला आहे बघा. अ मेटॅलिक रिंग ऑफ मास 1 kg हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया 1 kg मीटर स्क्वेअर. ही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, राईट. वेन रोटेटिंग अबाउट वन ऑफ इट्स डायमीटर्स. आता रिंगसाठी डायमीटरला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, रिंगच्या डायमीटरला हाफ mr² असतो, आणि तो किती दिलेला आहे आपल्याला, 1 kg मीटर स्क्वेअर. हे डायरेक्ट आन्सर दिलेला आहे. इट इज मोल्टन अँड रिमोल्डेड इंटू अ थिन युनिफॉर्म डिस्क. म्हणजे रिंगपासून आपण काय बनवली, डिस्क बनवली. आणि आता डिस्क मात्र कशी रोटेट करतोय आपण, डिस्क रोटेट करताना डिस्कच्या सेंट्रल ॲक्सिसला तिला रोटेट करतो. ही आहे डिस्क, आणि या ॲक्सिसला आपण त्याला रोटेट करतोय. तर डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया या ॲक्सिसला किती असते, mr²/2. आता डिस्क आणि रिंग दोघांचं मास पण काय असणार आहे, सेम, कारण की रिंगच मेल्ट केली आपण आणि काय केलं, त्याला डिस्कमध्ये कन्वर्ट केलं. मास सेम आहे, त्यांनी दिले, रेडियस पण सेम आहे, म्हणून आपण इथं याचा जो फॉर्म्युला होता तो असा डायरेक्ट लिहिला, मास रेडियस² अपॉन 2. ओके, हा या ॲक्सिसला फॉर्म्युला आहे. मग जर तुम्ही तो फॉर्म्युला लिहिला तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे. हाफ mr² किती आहे, 1 kg मीटर स्क्वेअर. अतिशय सोपं एक्झाम्पल होतं हे 19 नंबरचं. आता क्वेश्चन नंबर 20, इथे जरा व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. इथे काय केलेलं आहे त्यांनी, अ बिग डम्बेल इज प्रिपेअर्ड बाय युझिंग अ युनिफॉर्म रॉड. हे बघा, हा एक रॉड घेतलेला आहे आपण, सेंटरला डम्बेल बनवलं आहे आपण, ठीक आहे. सो हा रॉड आहे, आणि या रॉडचं मास किती आहे, 60 ग्रॅम आहे. म्हणून आपण इथं लिहिलं मास ऑफ रॉड इज इक्वल टू 60 ग्रॅम इज इक्वल टू, ग्रॅमचं कन्वर्जन कशामध्ये केलं, kgमध्ये केलं. ॲक्च्युली याची गरज नाही आहे, कारण की तुम्हाला जे डिस्टन्सेस दिलेत ना ते पण सेंटीमीटरमध्ये दिलेत. मग तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया डायरेक्ट ग्रॅम पर सेंटीमीटरमध्ये सुद्धा, सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. सो मास ऑफ रॉड लिहिलं 60 ग्रॅम, आणि लेंथ ऑफ रॉड किती लिहिलं, 20 सेंटीमीटर.
त्यानंतर त्यांनी सांगितलंय की मास ऑफ स्पियर दिलंय त्यांनी, 2 आयडेंटिकल सॉलिड स्पियर, दोन्ही बाजूला अशा सॉलिड स्पियर लावल्यात आणि त्यांच्या दोघांचं पण मास सेम आहे. किती आहे? 50 ग्रॅम. आणि रेडियस पण सेम आहे. किती आहे? 10 सेंटीमीटर. मग आपण एम एस लिहिला 50 आणि रेडियस किती लिहिली? 10 सेंटीमीटर. आणि आपल्याला आता या पूर्ण डंबेलची मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायची. तर आता इथे काय काय पहा, आपल्याकडे 3 ऑब्जेक्ट्स आहेत. आपल्याला याची मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावी लागेल रॉडची. कोणत्या ॲक्सिसला? सेंटरच्या ॲक्सिसला. वेन रोटेटेड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर अँड परपेंडिक्युलर टू लेंथ, म्हणजे हा ॲक्सिस. तर रॉडची या ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो ml²/12. ठीक आहे. आणि तुम्हाला या स्पियरची पण मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावी लागेल. पण आता स्पियरचा ॲक्सिस ऑफ रोटेशन कोणता आहे? तर हा येणार आहे. आता या ॲक्सिसला तर आपल्याला माहिती नाही की मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, म्हणून आपण काय केलं, या ॲक्सिसला माहिती आहे आपल्याला, या ॲक्सिसला किती असते मोमेंट ऑफ इनर्शिया स्पियरसाठी? 2/5 mr². या ॲक्सिसला, बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्पियर अबाउट इट्स डायमीटर. इथे 2/5 mr² आहे. मग इथं आपण पॅरलल ॲक्सिस थिअरम वापरू शकतो. ओके. जर इथं आपण पॅरलल ॲक्सिस थिअरम वापरलं तर या स्पियरची या ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे IO = IC, म्हणजे किती? 2/5 mr². IC प्लस mh². m काय आहे? स्पियरचं मास. आता ही स्पियर जी आहे त्याचं मास किती असणार आहे? कॅपिटल MS, स्पियरचं मास, बरोबर की नाही? इथे पण MSच येणार कारण की ही स्पियरच घेतोय आपण. आता H खूप महत्त्वाचं आहे बाळांनो. इथं H जर का तुम्हाला जमला तर तुम्हाला पूर्ण न्यूमरिकल जमणार आहे. आता बघा इथे बघा, या ॲक्सिसमधलं आणि या ॲक्सिसमधलं डिस्टन्स म्हणजे H. पूर्ण रॉडची लेंथ किती आहे? लेंथ पूर्ण रॉडची 20 आहे. हा याच्या सेंटरमधून पास होतो, म्हणजे हा एवढा पार्ट जो आहे त्याची लेंथ असणार आहे 10. बरोबर. फक्त एवढंच डिस्टन्स घ्यायचं आहे का आपल्याला? हाफ लेंथ ऑफ द रॉड? नाही. आपल्याला काय घ्यायचं आहे? स्पियरच्या रेडियस पण कन्सिडर करावी लागेल, कारण की जेव्हा आपण 2 ॲक्सिसमधलं डिस्टन्स घेतो, हा ॲक्सिस सेंटरमधून पास होतो आहे. मग या सेंटरमधलं आणि याच्या सेंटरमधलं डिस्टन्स म्हणजे हाफ लेंथ ऑफ द रॉड प्लस रेडियस ऑफ द स्पियर. म्हणून ही रेडियस किती दिलेली आहे? 10. सो हे 10 + 10 डिस्टन्स किती येणार? H किती येणार? 20. ओके. सो हेच आपल्याला इथे पुढे सॉल्व करायचं आहे. पूर्ण सॉल्व केलं आहे पहा इथे. MI ऑफ अ सिस्टीम = MI ऑफ अ रॉड प्लस 2 टाइम्स. आता 2 स्पियर्स आहेत ना इथं, म्हणून मी त्याला डायरेक्ट 2ने मल्टिप्लाय केलं की याची मोमेंट ऑफ इनर्शिया जेवढे असणार आहे तेवढीच याची पण असणार आहे, म्हणून मी 2ने मल्टिप्लाय केलं. आयडेंटिकल स्पियर्स आहे म्हणून. MI ऑफ स्पियर्स अबाउट दिस ॲक्सिस. सो ml²/12 रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस 2 स्पियरची मोमेंट ऑफ इनर्शिया आत्ताच सांगितली मी तुम्हाला, 2/5 msr² प्लस ms × r + l/2 होल स्क्वेअर. बरोबर की नाही? हे डिस्टन्स आपल्याला 20 मिळालं होतं की नाही? आत्ता सॉल्व केलं आपण तर हे डिस्टन्स किती मिळालं होतं आपल्याला? 20. ठीक आहे. म्हणून आपण याला 20 घेतोय. मग लेट्स इथे सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यू. मास ऑफ द रॉड किती दिलं आहे? 60. लेंथ रॉडची 20 आणि 2/5 स्पियरचं मास 50 ग्रॅम दिलं आहे आणि स्पियरची रेडियस 10 दिली आहे. मग इथे पण 50 × 10 + 10 20² म्हणजे 400 येणार इथे. बरोबर की नाही? 400 × 50 किती येणार? ते सगळं सॉल्व करा तुम्ही. मग आता हे पूर्ण सॉल्व केल्यावर तर तुम्हाला फायनल आन्सर किती मिळतं आहे? 46,000. इथं लॉकची काहीही गरज लागणार नाही आहे तुम्हाला. डायरेक्टली तुम्ही 12 × 5 = 60 असं लिहिलं आणि 20चा स्क्वेअर 400. 400 × 5 किती येणार? 2000. आणि तसंच इथं सॉल्व करायचं आहे विदाऊट लॉक. तर तुम्हाला डायरेक्टली 46,000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर आन्सर मिळते या क्वेश्चनचं. आता क्वेश्चन नंबर 21 आहे, सेकंड लास्ट क्वेश्चन.
अ फ्लायव्हील यूज टू प्रिपेअर अर्थनवेअर पॉट्स इज सेट इन टू रोटेशन. म्हणजे असं कुंभाराचं चाक असतं की नाही आपलं, तर त्याला काय केलेलं आहे त्यांनी, असं रोटेशन दिलेलं आहे, असं फास्ट तो रोटेट होतोय ॲट 100 RPM. आत्ताचा स्पीड किती आहे त्याचा, 100 RPM, म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे ती 100 रोटेशन्स पर मिनिट. आता रोटेशन पर मिनिटचं आपण नेहमी काय करतो, RPS मध्ये कन्वर्जन करतो. मग याला 60ने डिवाइड केलं. ओके. आणि ω1 विचारलं होता, तर इथे तुम्ही काय करू शकता, हा झिरो कॅन्सल करू शकता. ω1 काय येणार, 2π टाइम्स फ्रिक्वेन्सी 1 ω1 2πf1. सो 2π आणि फ्रिक्वेन्सी किती आहे 10/6. 2 × 10 20π/6. 2πf1 काढलं, f1 ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली. तसंच त्यांनी काय सांगितलेलं आहे की या डिस्कवरती ज्याचं मास किती आहे 10 kg. ओके, म्हणून आपण कॅपिटल M लिहिलं, मास ऑफ द डिस्क किती लिहिलं 10 kg. आणि रेडियस ऑफ द डिस्क, तर रेडियस किती दिलेले त्यांनी 0.4, म्हणून आपण इथे लिहिलं रेडियस इज इक्वल टू 0.4 मीटर. आता जेव्हा असा हा रोटेट होत होता, हे जे व्हील असं रोटेट होत होतं कंटिन्युअसली, तर त्यावेळेस त्याचा हा ॲक्सिस होता आणि याच्यावरती एक मातीचा गोळा इथे काही एक्स डिस्टन्सवर येऊन पडला डायरेक्टली. ठीक आहे. मग समजा आता हा मातीचा गोळा जेव्हा याच्यावर पडतोय, तर त्यावेळेस आपण त्याला एक्सटर्नली फोर्स नाही अप्लाय करते, फक्त काय केलं आपण, सिस्टीमचं मास इन्क्रीज केलेलं आहे, बरोबर की नाही. सिस्टीमचं मास काय केलं, इन्क्रीज केलं. मास इन्क्रीज झाल्यामुळं किंवा मास चेंज झाल्यामुळं मोमेंट ऑफ इनर्शिया बदलली आणि म्हणून त्याची फ्रिक्वेन्सी पण काय झाली, बदलली. तर आता इथं फ्रिक्वेन्सी किती होते त्यांनी सांगितलं आहे की मास 1.6 जेव्हा त्याच्यावर पडतं त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी किती होते 80 RPM. म्हणून F2 किती लिहिलं आपण 80 RPM. त्याला सेकंड्समध्ये कन्वर्ट केलं आणि ω2 इज इक्वल टू 2 × 8π/6 ही व्हॅल्यू लिहिली. ओके. सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची की किती डिस्टन्सवरती तो जो असा मातीचा गोळा होता तो पडला होता. सो आपण इथं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वापरतोय, कारण की एक्सटर्नली काहीच टॉर्क आपण अप्लाय केलेला नाही आहे, म्हणून आपण लिहिलं I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2. सुरुवातीला फक्त एक डिस्क होती, ती रोटेट होत होती अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डिस्कच्या या ॲक्सिसला फॉर्म्युला किती असतो mr²/2. ही एवढी सुरुवातीची इनर्शिया होती आणि फ्रिक्वेन्सी किती होती त्याची, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ω1 इज इक्वल टू. आता मात्र काय होते, जेव्हा हा मातीचा गोळा इथं पडणार आहे, तर आता तुमच्याकडं 2 पार्टिकल्स आहेत, म्हणजे तुम्हाला या ॲक्सिसला याची मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करावी लागणार आहे, प्लसमध्ये या पार्टिकलची पण मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला ॲड करावी लागेल, दोघांची मिळून मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. म्हणून आपण याची किती लिहिली मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2. आणि हा जो पार्टिकल इथे पडलेला आहे किंवा मातीचा गोळा, तर इथे m याचं मास आहे आणि याचं डिस्टन्स किती आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून x. मग तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया याची कॅल्क्युलेट करता येईल, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर इंटू ω2. ओके. सो कॅपिटल M आपण लिहिला 10, R² लिहिला, ω1 लिहिला आणि ह्या बाकीच्या पण व्हॅल्यू जेव्हा सबस्टिट्यूट करतो आणि हे पूर्ण सॉल्व करतो, आपल्याला फायनली आन्सर किती मिळणार आहे पूर्ण सॉल्व केल्यावर, x इज इक्वल टू 1/√8. तुम्ही स्वतः सॉल्व करून बघा, तुम्हाला हे जर माहिती असेल हे एवढं इक्वेशन, तर तुम्ही पुढचं पूर्ण कॅल्क्युलेट करू शकता. प्रयत्न नक्की करा, जर काही डाऊट आला तर विचारा. आता हे लास्टचं न्यूमरिकल आहे आपलं. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट अन ऑब्जेक्ट रोल्स डाऊन अलॉंग अन इन्क्लाइन दॅट रायझेस बाय 3 in every 5 अलॉंग इट. आता 3 in every 5 अलॉंग इटचा मिनिंग काय असतो, जेव्हा हे डिस्टन्स 5 असेल तेव्हा हे डिस्टन्स किती असतं 3 असतो. हे डिस्टन्स 5 असल्यावर हे 3, म्हणून त्याला म्हणतात 3 in 5. ओके. मग जर हे आपण 5 घेतलं, हे 3 घेतलं, तर इथं साईन थिटा किती येणार या ट्रायंगलमध्ये बघा बरं. साईन म्हणजे काय, अपोजिट अपॉन हायपोटेन्यस. अपोजिट किती आला 3, हायपोटेन्यस आला 5, 3 in 5. आता साईन थिटाचा आपल्याकडे आणखी एक फॉर्म्युला आहे h/s. मग आपण इथं लिहिलं साईन थिटा इज इक्वल टू h/s. ओके.
साइन थिटा इज इक्वल टू एच बाय एस. सो एच इज इक्वल टू एस साइन थिटा. नंतर एचची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, एच इज इक्वल टू 1/3, सॉरी एच इज इक्वल टू एसची व्हॅल्यू किती आहे, एस किती दिला आहे 5 पार्ट्स इन 3. एस किती असतो 5 पार्ट्स इन 3, म्हणून आपण लिहिलं 5/3. आणि साइन थिटा किती मिळतो या ठिकाणी आपल्याला 3/5. मग आपण इथे लिहिलं एस किती साइन थिटाला 3/5. मग हे दोघं कॅन्सल केले तर आपल्याला हा 1 मीटर मिळतो. हाईट किती मिळाली 1 मीटर. मग आता व्ही किती आहे आपल्याकडे, नंतर व्ही किती झालेला आहे √10 मीटर पर सेकंद. द ऑब्जेक्ट गेन्स अ स्पीड ऑफ √10. आणि सुरुवातीला काय होता रेस्टला, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट, म्हणून इथं लिहिलं आपण u0 आणि व्ही किती आला √10. ओके. आता इथे पुढे आपण अतिशय सोपा जो फॉर्म्युला डिराईव्ह केला होता रोलिंग मोशनमधला, v² इज इक्वल टू 2gh1 + k² r², हा फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय. v आहे √10, h आहे 1, k² r² आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि g आपण 10 घेतला आहे. सो हा 1 + k² r² इथे मल्टिप्लाय झाला, हा √10चा स्क्वेअर म्हणजे फक्त 10 येणार, तो इथे डिवाइड झाला. 10 आपण कॅन्सल करू शकतो हे दोघं. आपल्याकडे राहिलेले 2 × 1 इज इक्वल टू 2, म्हणजे 1 + k² r² किती मिळाला आहे 2. मग जर आपण k² r² कॅल्क्युलेट केला तर तो आपल्याला किती मिळेल 1 मिळेल, म्हणून k इज इक्वल टू काय असणार आहे r असणार आहे. सो द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ रिंग ऑर हॉलो सिलेंडर इज r, हेन्स द पॉसिबल शेप इज रिंग ऑर अ हॉलो सिलेंडर. रेडियस ऑफ गायरेशन r कोणाला असते तर रिंगला असते, बरोबर की नाही. रिंगचा फॉर्म्युला काय असतो I इज इक्वल टू mk² असतं, बरोबर. मग mk² हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया असा फॉर्म्युला. आणि रिंगसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते mr² असते. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट द सेंट्रल ॲक्सिस. कॅन्सल झाला तर k इज इक्वल टू r. हे रिंगला मिळतं किंवा हॉलो सिलेंडरला. हॉलो सिलेंडर म्हणजे आपला असा पाईप वगैरे असतो ना नळाचा, तर तो काय असतो हॉलो सिलेंडर असा. मग जर तुम्ही याला एक छोटा तुकडा याचा कट केला, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, याचा छोटा तुकडा कट केला तर ती एक रिंग असणार आहे. म्हणून दोघांची मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते की mr² किंवा रेडियस ऑफ गायरेशन किती असते r. म्हणून तो शेप किती काय असू शकतो, रिंग असू शकतो किंवा हॉलो सिलेंडर असू शकतो. ठीक आहे. आता या चॅप्टरचे न्यूमरिकल्स आपल्याला इथे संपलेले आहेत. जर तुम्हाला कोणाला डाऊट असेल तर तुम्ही नक्की विचारा. आणि आपण नंतर आता काय करतोय ह्याचे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा चॅप्टर स्टार्ट करतोय. त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला पाठवत जाईल. आणि शक्यतो काय करणार आहे मी, ते व्हिडिओज माझे हिंदीमध्ये असणार आहे, कारण की हिंदीमध्ये केले ना तर ज्यांना इंग्लिश येतं ते पण ऑडियन्सला तो समजतो व्हिडिओ, आणि ज्यांना मराठी येतं त्यांना पण तो चांगला समजतो. म्हणून आपण ते पुढचे व्हिडिओ शक्यतो हिंदीमध्ये करणार आहे. तर तुम्हाला कोणालाही काही डाऊट असला तर तुम्ही विचारत जा ग्रुपवरती. ओके. आता मी हे लेक्चर इथे थांबवते.